जळगावात उद्या महानगरपालिकेची दुसऱ्या मजल्यावर सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। ज्या सभागृहामध्ये जळगाव शहराच्या विकासासंदर्भातील निर्णय होतील त्याच सभागृहाची मात्र दयनीय अवस्था झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळत आहे। आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता ही माहिती जळगाव महानगरपालिका येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे। सभागृहात नगरसेवकांच्या बसण्यासाठीच्या सोप्यांचे कव्हर फाटून त्यात कुशन बाहेर पडले आहेत, तर काही सोप्यांचे प्लायवूड सुद्धा निखळून पडले आहेत। सभागृहातील काही एसीचे बटन तसेच काही पाट तुटले असून नादुरुस्त असल्याचे पाहायला मिळत आहे। सभागृहाच्या छताच्या बाजूचे पोपडे निघत असून वायरी देखील उघड्यावर लोंबकळत असल्याचे चित्र यावेळी बघावयास मिळत आहे। महानगरपालिकेच्या वतीने केवळ सोप्यावर नगरसेवकांच्या नावाच्या पाट्या लावण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही कामे केली जात नसल्याचे यावेळी दिसत आहे। सभागृहात नव्याने निवडून आलेले नगरसेवक विराजमान होणार असल्याचे चित्र यावेळी दिसत आहे।